श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार सोमवार आणि दिनांक आहे 29 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच पहा, आपल्याला मसूरच्या डाळीचा असा हा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व कर्ज असतील किंवा तुमच्या जीवनामधील अडचणी असतील, दारिद्र्य असतील, हे सर्व दूर होऊन जाईल आणि 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याशी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, जो उपाय मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो तुमच्या वर जर एखादं मोठं कर्ज असेल ते दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप सारं दारिद्र्य आहे, जन्मजन्मीचं दारिद्र्य आहे, ते दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतील, अडचणी असतील, म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही खूप सारे प्रयत्न मेहनत करत आहात परंतु तुम्हाला यश प्राप्त होत नाही, तर ते यश प्राप्त होण्यासाठी मार्ग खुले होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही कमतरता आपल्याला भासू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्यामुळेच पहा, हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, ज्या टायमाला घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते, म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यानचा जो काळ आहे, 6च्या नंतरचा जो काळ आहे, त्या काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला एक प्लेटभर मसूर डाळ लागणार आहे. तर पहा, मसूर डाळ ही लाल कलरची असते आणि धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि ही जी डाळ आहे तर ती आपल्याला डाळच घ्यायची आहे, त्याचं जे पूर्ण अख्खी मसूर असते ती नाही घ्यायची. त्यानंतर पहा, सर्वात अगोदर देवघरामध्ये बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करतो तो दिवाच प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्हाला गावरान तूप गाईचं घालता आलं तर अति चांगलं आहे, जर नाही जमलं तर मग तुम्ही तेल घातलं तरी चालेल. तर बघा, जर तुम्ही तेल टाकणार असाल तर त्या तेलामध्ये थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, आपल्याला हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो ह्या मसुरीच्या डाळीवर आपल्याला ठेवायचा आहे. ज्या प्लेटमध्ये आपण मसूर डाळ घेतलेली आहे त्या डाळीवरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असते. तर पहा, आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्यासमोरच हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळं बघा, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे निर्माण होत असतं आणि आपल्या घरातलं जे दारिद्र्य आहे, संकट आहे, गरिबी आहे ते नष्ट होऊन जात असते. त्यामुळेच पहा, आपल्याला प्रत्येक चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा भरपूर दिवसापासूनच्या आहेत परंतु त्या पूर्ण होत नाहीत. तर असा हा दिवा आपण जर मसुरीच्या डाळीवर प्रज्वलित केला तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या अडचणी आहेत, त्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि अडचणी ह्या नष्ट होऊन जातात. पहा, आपल्या ज्या काही मेहनत करतो आपण, जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला असा हा उपाय जे चतुर्थी आहे तर त्या चतुर्थीला करायचा आहे. कारण बघा, अशा काही तिथी असतात ना, अशा तिथींना जर आपण असे उपाय केले तर ते लवकर प्रभावशाली जे उपाय आहेत तर ते यशस्वी ठरत असतात आणि त्यामुळेच आपल्याला असे उपाय हे नशिबाची साथ मिळवून देतात. बघा, दुसरा एक उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तो म्हणजे आपल्याला
आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत, 7 लवंग घ्यायच्या आहेत. त्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. आपल्या घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या लवंग आहेत त्या लवंगापैकी एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः आणि तो लवंग गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे. परत पहा, जेव्हा आपण दुसरी लवंग घेणार आहोत ती लवंग घ्यायची आणि ओम गण गणपती नमः असं म्हणायचं आणि त्याचबरोबर आपली इच्छा व्यक्त करायची आणि दुसरी लवंग देखील गणपती बाप्पांसमोर अर्पण करायची. तर अशा ह्या 7 लवंगा आपल्याला अशा प्रकारे अर्पण करायची. आता बघा, तुमच्या एकापेक्षा जास्त इच्छा असतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या त्या इच्छा ह्या सर्व लवंग जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्ही बोलू शकता आणि आपल्या इच्छा तिथे व्यक्त करू शकता. तर अशा प्रकारे पहा करायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, लवंग आपल्याला दुसऱ्या दिवशी एका पुडीमध्ये बांधायच्या आहेत आणि आपली जी काही पर्स असेल किंवा मग आपल्याजवळ नेहमी त्या लवंग ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जे बी काम करायला आपण जाऊ त्यावेळेस ते कामं हे आपले अधुरे न राहता पूर्ण होतील. असं केल्यामुळे पहा, आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही संकट अडचणी येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलांची बुद्धी ही कमजोर असेल, त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, ते ऐकत नसतील, चिडचिडेपणा करत असतील तर आपल्याला काय करायचं आहे. आता बघा, आपल्याला त्यासाठी काही उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी असा हा एक उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर एक देवघरापाशी बसायचं आहे. एक तांब्याचा कलश जर तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, भरून घ्यायचा आहे पाण्याने. आणि तो नसेल तर मग तुम्ही साधा तांब्याचा कलश घेतला तरी चालेल किंवा मग ग्लास घेतला तरी चालेल. आणि त्यानंतर पहा, त्यानंतर तुम्हाला करंगळी शेजारचं जे बोट आहे अनामिका, तर ते बोट जे आहे तर त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करायचं आहे आणि गणपती विघ्ननाशक स्तोत्र जे आहे तर ते स्तोत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते सर्व स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत आणि हे जे पाणी आहे, जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं. त्याचबरोबर पहा, जेव्हा आपले मुलं शाळेत जातात त्यावेळेसची पिण्याची बॉटल भरून घेऊन जातात, त्यामध्ये थोडं थोडं हे जे पाणी आहे ते मिक्स करून त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. असं हे तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवून दिलं तर हे पाणी थोडं थोडं करून रोज जरी त्यांना प्यायला दिलं तरीसुद्धा याचा खूप मोठा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. तर अशा प्रकारे पहा, आपल्याला हे असे छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात, ज्यामुळे पहा आपल्या मुलांच्या जीवनातील जे संकट अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय जे सांगितलेले आहेत ते नक्की करून बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा जाणवेल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.